नमस्कार. कर्जाची संस्कृती भारताची होत चाललेली आहे. ओके, त्याच्याबद्दल आपण आत्ता बघूया की हे अतिशय चुकीचं आहे. पण दॅट इज वेअर वी आर फेलिंग टू अंडरस्टँड. ओके, अर्ली जर तुम्हाला कळलं तर ऑब्व्हियसली तुम्ही या ट्रॅपमधून तुम्हाला स्वतःला वाचवाल. ओके, हा रिपोर्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, चेंजिंग लँडस्केप ऑफ हॅबिट्स इन इंडिया. ओके, कर्ज वैयक्तिक गरज, रोजच्या जगण्यासाठी कर्ज घ्यायला लागलेत माणसं, हे टोटली रॉंग आहे. ओके, कर्जावर चाललेले कुटुंब हे सगळ्यात असुरक्षित असतात असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे, आणि आय ऑल्सो ॲग्री विथ दॅट. ओके, 2015ला घरगुती कर्ज 26% ऑफ GDP होतं, आणि यावर्षी ते 42% ऑफ GDP झालेलं आहे. म्हणजे प्रचंड वाढ झालेली आहे, 3 टाइम्स इन 9 वर्षामध्ये. ओके, इन 2 इयर्स प्रतिव्यक्ती कर्जात 23% वाढ झाली आहे. म्हणजे 2023ला ते प्रत्येक माणसावर कर्ज 3.9 lakhs होतं, आता 2025मध्ये 5 लाख रुपये पर पर्सन कर्ज झालेलं आहे, आणि ही वाढ GDPच्या दुप्पट आहे आणि फार चिंताजनक आहे. ओके, ओन्ली 29% ऑफ इट इज फॉर होम. जर तुम्ही घरासाठी कर्ज घेतलं तर दॅट इज अंडरस्टँडेबल. ओके, किंवा शिक्षणासाठी घेतलं तर दॅट इज अंडरस्टँडेबल. पण उरलेलं 71% जे आहे ते पर्सनल लोन आहे, म्हणजे फॉर पर्सनल वॉन्ट्स आणि नीड्स मे बी. तर ही खूपच चुकीचं मेथड आहे कर्ज घेण्यासाठी. ओके, वाढते कर्ज संपत्ती उत्पादनासाठी नव्हे तर स्वतःवर दैनंदिन खर्च करण्यावरच खर्च होत आहे. ओके, जर तुम्ही कर्ज घेतलं आणि त्यातून तुम्ही उत्पादकता वाढवली तुमची, म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं आणि पुढे चांगली नोकरी लागली, तुम्ही उत्पादकता तुमची वाढते आहे, किंवा तुम्ही घरासाठी कर्ज घेतलं, रिअल इस्टेट तयार केली, त्याच्यामुळे देशाची संपत्ती वाढते, तुमची पण संपत्ती वाढते, आणि ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याची व्हॅल्यू वाढते. तर असं कर्ज घेणं इज मे बी ॲक्सेप्टेबल असतं. पण स्वतःच्या डे टू डे जगण्यासाठीचं कर्ज घेणं असं जर आपण घेत असू भारतीय माणूस, आणि एवढं वाढलं असेल, ओके 9 इयर्समध्ये 3 टाइम्स वाढलं असेल, तर ही प्रचंड मोठी चिंताजनक गोष्ट आहे. ओके, आणि ही कर्ज संस्कृती देशाच्या दीर्घकालीन GDPसाठी चांगली नाही. ओके, आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे काय होतं तर बघा, अमेरिकेवर किती कर्ज आहे, मोर दॅन 100% ऑफ GDP अमेरिकेवर कर्ज आहे. ऑस्ट्रेलियावर पण सेम आहे, कॅनडावर पण सेमच आहे. पण इथे सामाजिक सुरक्षा मजबूत असल्यामुळे या 3 कंट्रीजमध्ये, ओके, त्यामुळे इंडिव्हिज्युअल लोकांना त्या मनाने कर्ज घ्यायची जरूर पडत नाही. ते सुद्धा कर्जबाजारीत आहेत, अमेरिका इज नंबर 1 इन दॅट. पण तरी लोकांना वाटतं की नाही, मला काही स्वतःचं नाही केलं तरी सुद्धा मला कर्जावरनं माझं भागेल ॲडिशनल, आणि गव्हर्मेंटकडनं काय मिनिमम आपल्याला पैसे मिळतातच आहेत. ओके, तसा प्रॉब्लेम आहे. ओके, आणि भारतावर किती आत्ता कर्ज आहे तर 42% ऑफ द GDP भारतावर कर्ज आहे. आत्ता ते ठीक वाटतं आहे, पण गोईंग फॉरवर्ड इट विल बी नॉट गुड फॉर द इंडियन इकॉनॉमिक ग्रोथ. ओके, चायनावर 63% आहे, 63% ऑफ GDP त्यांचं कर्ज आहे. ओके, आपलं त्यामुळे 42%च कर्ज आहे कम्पेअर्ड टू अवर GDP. ओके, त्यामुळे वी आर लिटल बेटर ऑफ, नॉट दॅट वी आर बेटर.